बॉक्स जिसे मैंने फ्लिपकार्ट से खरीदा है। काय? इसका लक्ष्य है 1 लाख रुपए बचाना। अशा प्रकारच्या पिगी बँकने आपण 1 लाख पर्यंत सेव्हिंग करू शकतो. काय नक्की त्याच्यात खास? तर चला मागून बघूया. मित्रांनो, 1 लाख रुपये सेव्हिंग करायची म्हणजे काही साधी गोष्ट नाही. आणि त्यातली त्यात काही दिवसात, म्हणजे त्यात काहीतरी टार्गेट असणार आहे. त्या टार्गेटनुसार आपल्याला ते सेव्हिंग करायला होते. तर चला बघूया. मी पण मागवलेली पिगी बँक ही 130 रुपयाला भेटलेली. आणि कशी आहे ते बघूया. 130 गेलं तर आणि आपले 1 लाख रुपये सेव्हिंग झाले तर काय वाईट आहे का? मग त्यासाठी बघा अशा प्रकारची दिसते का? त्याच्यावर स्लोगन भारी आहे बघा. स्मॉल अमाऊंट बिकम बिग सेव्हिंग. हे मस्त आहे. आणि ह्याच्यावर असे बरेच चौकोन चौकोन दिलेले. जेवढ्याचे आपण ह्याच्यात नोट टाकल तेवढ्यातले त्या अमाऊंटला आपण इथं क्रॉस करायचं. असं लाईननीच करा असं काय नाही ह्याच्यावर. आता इथं 50 रुपयापासून 50 रुपये, 200 रुपये, 500 रुपये अशा 3 अमाऊंट आहेत. त्यातली कुठली पण तुम्ही नोट टाकू शकता आणि जे नोट टाकल तिथं अशा प्रकारे क्रॉस करायचंय. तर मित्रांनो, क्वालिटी पण ह्याची चांगली आहे. मस्त आहे क्वालिटी तशी. आणि जर तुम्हाला सेव्हिंग करायची इच्छा असेल तर तुम्ही नक्की मागू शकता. कारण असं आपण किती ठरवलं, काही किती केलं तरी नाहीच होत सेव्हिंग. तर हे बॉक्स चांगला आहे त्याच्यासाठी. आणि साधारण किती दिवसात आपलं साधारण 1 लाख रुपये होते ते बघूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16. 16 आहेत असे. असे 1, 2, 3, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. 16 गुणिले 15. 16 गुणिले 15. 15 90. 15 1 15 आणि 24. 240 दिवसात. तर 240 दिवसात आपण 1 लाख पर्यंत सेव्हिंग करू शकतो. चांगलं आहे मित्रांनो. तसं आपल्याकडे जसे पैसे अवेलेबल असतील तसे 50 रुपये तर 50 रुपये टाकायचे आणि कट करायचं. 100 रुपये 100 रुपये टाकायचं आणि कट करायचं. 100चा पण आकडा आहे मला आता दिसला. 200 असेल तर 200 टाकायचं आणि कट करायचं. 500 असेल तर 500 टाकायचं आणि कट करायचं. अशा प्रकारे आपण 240 म्हणजे किती महिने होतात? 4 त्रिक 4 7 4 8 8 8 त्रिक 24. 8 महिन्यात 1 लाख आपण सेव्हिंग करू शकतो. टार्गेट ठेवू शकतो. नक्की ट्राय करून बघा. जर आपला फायदाच होतो ह्याच्यात. 130 रुपयामध्ये आपण कुठं पण घालवतो. 130 रुपयामध्ये आपल्याला चांगली एक सेव्हिंगची सवय लागत असेल तर काय वाईट आहे. नक्की ट्राय करून बघा. जमलं तर चांगलंच आहे, तुमच्याच फायद्याचं आहे. आणि शेअर करा पुढच्या अजून लोकांना, ज्यांनी तुमच्या मित्रांना, घरातल्यांना, जेणेकरून त्यांना पण एक सेव्हिंगची सवय लागेल. चला.